तर गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री आपल्याला घरी यायला बराच उशीर झाला आणि आता आपण सगळे आवरून निघालो आहे ज्योतिबाला. ज्योतिबाचं दर्शन करून तिथनं पुढं आपला काय प्लॅन होतं आहे बघूया. तर चला मग ज्योतिबाचं दर्शन करू. घरनं निघताना व्हिडिओ करायला मिळाला नाही कारण की पोरांच्या आंघोळ पाणी नाश्ता त्यात पोरांच्या लाख लढतरी त्याच्यामुळं गडबड झाली. परत गाडीत बसल्यावर लक्षात आलं की आपण व्हिडिओ काढला नाही. मग आता गाडीतच व्हिडिओ घेतला. बघा गाडी आपण आता निघालो आहे ज्योतिबाला. ज्योतिबा इथनं एक 10-15 किलोमीटर आहे ज्योतिबा आपल्या घरापासून. तर चलो ज्योतिबा. तर मित्रांनो आता आपण ज्योतिबाच्या जवळ पोचलो आहे आणि जरा पोरांची चर्चा चालू आहे की जाता जाता वाईचा गणपती करायचा आहे, काळूबाई करायची. हे नियोजन चाललं आहे. मग बघूया आता काय नियोजन होतं आणि काय नाही. हे बघा तर मित्रांनो आता आपण आलो आहे ज्योतिबाला. पाठीमागं पोरं प्रसाद घेतात. आता ज्योतिबाचं दर्शन करू आपण. हे बघा ह्या साईडला मंदिर आहे. दरवेळेस वरनं खाली येतो. आज खालच्या बाजूने वर जायला लागणार आहे. वर जरा गर्दी होती. चला ज्योतिबाचं दर्शन. पाया पडवर पोरांनी डायरेक्ट मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. सगळे खुश आहेत. चांगलं दर्शन झालंय. चला आता पुढची वाट करतो. अगरबत्ती आणि कापूर तर मित्रांनो आता झालं आहे आपलं ज्योतिबाचं दर्शन आणि आता आपण निघालोय वाईच्या गणपतीला. या आमचा पुजारी सनी शिंदे पुजारी. शिंदे साहेब जरा नमस्कार करा. राम राम. राम राम. तर मित्रांनो आता आपण आलो आहे सातारमध्ये. जरा इथं आपण जरा हेल्प पिऊया. हे बघा पब्लिकने चालू केलं हेल्प प्यायला. त्याला कटाळा आला आहे गाडी चालवून 4 दिवस झाला आपण गाडीतच चालवतोय. त्याच्यामुळं जरा एनर्जी घेऊया म्हटलं. बरेच दिवस झालं हेल्प प्यायचा असा मूड झाला पण मालवण साईडला हेल्प मिळत नाही. रेडबुल आपल्याला आवडत नाही. पॅराडाईज पण आवडत नाही. तर चला मग जरा हेल्प पिऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. पुढचा प्रवास हा आपला वाईचा गणपती आहे. आता माझ्या मते एक तासात आपण वाईच्या गणपतीला पोचू. तर चला पुढचा प्रवासाला सुरुवात करू. तर मित्रांनो आता आपण आलो आहे वाईच्या गणपतीला आणि वाईच्या गणपतीचे दर्शन झाले. तुम्ही बघू शकता या साईडला वाईचा गणपती आहे. तर मित्रांनो आता झालं आहे गणपतीचं दर्शन आणि आता निघालो आहे आम्ही काळूबाईला. काळूबाईचं दर्शन करून तसंच पुढं काय प्लॅन फिक्स नाही आहे. मग तिथनं पुढं काय प्लॅन होतोय बघूया. चला पुढच्या प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. वाईची ही नदी आहे कृष्णा नदी आणि हे आहे वाईचं मंदिर. हे खरं तर साफ करायला पाहिजे ह्या लोकांनी. हे बघा सगळी घाण तशीच आहे.
तर मित्रांनो आता आपण आलो आहे काळूबाईला आणि काळूबाईच्या पायला चढायला आपण चालू केलं. सगळी पोरं आपल्या पुढे आहेत. तर मित्रांनो आता आपलं काळूबाईचं दर्शन झालंय आणि हे बघा हे कसं आहे पोरांचा फोटोशूट चाललाय. शुभम शेठ बंगाली बाबा बनल्यात. बाबा बंगालला फिरून आला रे ना. कसं आहे डफली घेऊन आला. आदेश तर आता पुढचं काय नियोजन होतंय बघूया. आपण गाडीमध्ये जाऊया. गाडीपाशी गेल्यानंतर मग सगळ्यांचं एक मत. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. काल रात्री गुड नाईट करायला मिळालं नाही कारण की आपला मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्याच्यामुळं काल रातचा एंडिंग ब्लॉग शूट करता आला नाही. आज आपण निघालोय मुंबईला कारण की आपले आता सगळे पैसे संपले आणि सगळ्या मित्रांना आपण दुसऱ्या गाडीत बसवलंय. बघू शकताय गाडी आता आपली पूर्ण मोकळी झाली आणि आता आपण आपली गाडी आणली वॉशिंग सेंटरला. हे बघा गाडी आता आपण इथं वॉश करणार आहे आणि तिथनं पुढं आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आज काय दाखवायला नसणार आहे त्यामुळं आज काय ब्लॉग शूट करणार नाही. मग त्याच्यामुळं आजचा ब्लॉग हा आपण इथं संपूया. तर चला मित्रांनो गुड बाय.